पहिला सामना पहिल्या फेरीतला आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे असेल मानगाव संघ तर एकीकडे असेल नेवाली संघ. या दोन संघादरम्यान चालू असलेली झुंज पाहायला मिळते. दोन संघांत चालू असलेला रणसंग्राम पाहायला मिळेल आपल्याला. आता सलामीची जोडी रवाना झाली आहे मानगाव संघाची. कुमार आणि निखिल ही सलामीची जोडी रवाना. गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं पहिलं षटक. 4 षटकांची मॅच. 4 षटकांमध्ये पाहायला गेलं तर पहिलं पॉवर प्लेचं षटक असेल आणि त्याच्यानंतर रेग्युलर षटक आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा ग्रीन सिग्नलचा इशारा. पहिला चेंडू फेस करेल. स्ट्राईक एंडला कुमार आहेत. नॉन स्ट्राईक एंडला निखिल आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू प्रदीप हाताळण्यासाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह करायचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक देखील जज करता आले नाहीयेत. फंबल झालाय आणि लगेचच सिंगल मिळाली आहे. पहिल्या चेंडूवरती चुका होत आहेत नेपाली संघाकडून. ही स्पर्धा भरपूर मोठी आहे. या स्पर्धेत आपण कौतुक करणं गरजेचं आहे, कारण गेले 2 महिने ही स्पर्धा सर्वांच्या चर्चेमध्ये होती, सर्वांच्या मुखामध्ये होती आणि चर्चेमध्ये आपलं नाव, आपलं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी संघर्ष चालू आहे 2 संघांमध्ये. आणि पहिल्या चेंडूवरती झालं विणलं होतं प्रदीपने, परंतु क्षेत्ररक्षकाने साथ दिली नाहीये. इथे आली सिंगल. इथे देखील बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच खेचायचा होता, परंतु बॅटवरती प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. इथे देखील सिंगल आली आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आपण पाहतो नेवाली टीमकडून प्रदीप आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. दुसऱ्या चेंडूवरती देखील सिंगल पाहायला मिळाली आहे. 2 धाव फलकावरती आपण पाहतोय. शिवसेना शशकाची सुरुवात कशी पाहिजे तर सुरुवात पाहिजे ती अशी. दोन्ही संघ मात्र आपण पाहतोय तेवढ्याच ताकदीचे मैदानामध्ये खेळ करत असताना. हा देखील बॅट सिलिंग एज फसवलं. कुमारला फसवलं. जाल्यामध्ये विणलं होतं आणि सहजरित्या सापडला. पहिला विकेट, पहिला आदरा टीम मानगाव संघाला. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अजय आपण पाहतोय. पहिला चेंडू ऑन साइडला ड्राईव्हचा फटका अलॉंग द कार्पेट लॉंगॉनला फिल्डर तैनात. एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली आहे. एकच सिंगल भेटली आहे. सिंगलच्या मदतीने अजय आपण पाहतोय वन डाऊनच्या पोझिशनला मैदानामध्ये दाखल झालेत. हवा आपण पाहू शकाल कधी कधी उलट्या दिशेने धावते, कधी कधी बॅट्समनला देखील साथ मिळणारी आहे. हवा आपण पाहतोय आता तर गोलंदाजामध्ये हवे व्हावं लागेल. अपटलेला चेंडू आपण पाहतो. टेक ऑफ होत असताना थोडासा बाउन्स देखील झाला आहे. पंचांनी अशालभूत नजरेने पाहत राहिला. वॉर्निंग देखील दिली आहे. असा जर का चेंडूतून फेकला तर आपल्याला दंडित केलं जाईल. पंच ते सांगत असताना आपण पाहतोय उमेश सर आहेत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेग पंच स्वतः आयोजक आपण पाहतोय सुनील दादा आहेत. धावसंख्या 3 अंकावरती. मात्र पुन्हा ऑन साइडला ड्राईव्हचा फटका. इथे मात्र फंबल झालंय. पहा बॅकअप दिलाय. बॅकअप नशिबाने होतं. नशिबाची साथ लाभली आहे. क्षेत्ररक्षक चुकले होते. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेची झाली आहे सांगता समाप्त आणि मानगाव संघाची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 5 या धावसंख्येवरती. 1-5 अशी परिस्थिती मानगाव संघाची आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये कालच्या दिवसामध्ये देखील पायरमाल वर्सेस पायरमाल गेले. सुपर 4 मध्ये दाखल होणारा आपण संघ पाहतोय पायरमाल संघ. या स्पर्धेमध्ये पहिला क्वालिफाय मॅच मध्ये दाखल होणारा संघ आपल्याला भेटला कालच्या दिवसामध्ये.
आज देखील एकूण 8 संघ खेळणार आहेत. पहिला सामना आपण पाहतोय मानगाव विपक्ष नेवाळी, दुसरा सामना असेल वरनाई वनरे वर्सेस बेकरे, तिसरा सामना असेल बुतिवली वर्सेस दामोदे, चौथा सामना असणार आहे कोली विपक्ष उंबरखेड. या 8 संघ मात्र या शिवसेना शशकामध्ये आज मात्र दाखल होतील आणि 8 संघांमधून एका संघाचा प्रवास सुखरूपरित्या आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती कोणी बॉलर किरण आलेत. किरण गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू हुकचा फटका अजयच्या बॅट मधून टोलले बंद असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. इथे आलाय दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना आपण पाहतोय स्वागत केलं गोलंदाज किरणचं षटकाराने. षटकार आला. षटकाराच्या मदतीने 11 धावा फलकावरती अशा बॅट मध्ये आपण पाहायला मिळाला षटकार. अजून एक मोठा बिगिट पाहायला मिळेल का? क्षेत्ररक्षक मात्र बनलेत प्रेक्षक. चेंडू झालाय फरार, आलाय लॉंग ऑन शॉट डोक्यावरून. अजून एक बिगिट षटकार. यस आपण पाहतोय आमचे सिनियर कॉमेंटेटर देखील आणि पंच देखील आपण पाहतोय संदीपजी गायकवाड सरांचं इथे शुभागमन झालंय. सरांचं आपण सहर्षाने मनपूर्वक स्वागत करू या स्पर्धेच्या वतीने. हा देखील आउटसाइड ऑफ स्टंप लाईन पाहिली पंचांनी आणि त्याच्यानंतर धावचीची संधी होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. एक सिंगल मात्र कंप्लीट झाली आहे. लेग बाईची एक आपण पाहतोय एक सिंगलच्या मदतीने पंच आम्हाला लेग बाईज असो किंवा बाईजची धावसंख्या असो आम्हाला कॉल करत जा. येस थँक्यू. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 18 धावसंख्येवरती. हा देखील आउटसाइड ऑफ स्टंप. सर सांगते बोलून की उमेश सर की हा चेंडू देखील वाईट आहे. 15च्या मदतीने धावसंख्या वाढ होईल जाऊन पोहोचेल 19 या धावसंख्येवरती. पहिलं षटक अवघ्या 5 धावसंख्येचं फेकलं होतं गोलंदाज प्रदीपने. इथे देखील बॅटची रेडिंग यस पंच आकाशाकडे बोट करत असताना सांगतात आम्हाला की अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 2 19 धावसंख्येवरती लागणारा मानगाव संघाला दुसरा हादरा. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अक्षय मैदानामध्ये दाखल झाले. 4थ्या क्रमांकावरती त्यांना मैदानामध्ये पाठवण्यात आलंय. दोन बाद 19 धावा फलकावरती. अक्षय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आउटसाइड ऑफ स्टंप पंच पुनश्च पाहत आहेत. सांगतायत की आम्हाला हा देखील चेंडू अतिरिक्त बाहेरून जाणारा वाईट चेंडूचा इशारा पंचांचा. एक सिंगल पुनश्च ऍड होईल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 20 या धावसंख्येवरती. अजून एक फटका फसलाय. स्वतः बॅक टू द बॉलर झेल पकडली जाते आणि संपवलाय बॅट्समन अक्षयचा देखील खेळ. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. एक 1.5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि 20 धावा फलकावरती. 3 विकेट मैदानाच्या बाहेर आलेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. सागर मात्र एंटर झालेत मैदानाच्या आतमध्ये. जर्सी क्रमांक 18 सागर आपण पाहतोय.
आणि त्याचबरोबरीने अजय देखील जर्सी क्रमांक 10 आपण पाहतोय. ही जोर सगळी मैदानाच्या आतमध्ये आता खेळतीये. पाकपुटला जाऊन करायचं होतं स्टेअर. पंच सांगतायत की हा चेंडू पुनश्च अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू वाईट घोषित करतायत. अबंतरच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 21-21 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट्स टीम मानगाव संघ अद्यापर्यंत जाऊन पोहोचलाय. हा देखील प्रहार चढवायचा होता. षटक क्रमांक 2 देखील समाप्त झाले. षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला 3 बाद 21 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मानगाव संघाची. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती लोमेश आलेत. लोमेश आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये 10.50च्या स्किंग रेंजने प्रतिषटक धावसंख्या उभारली आहे. 2 षटकांमध्ये 21. आता इथून अजून 2 षटक बाकी असतील. फुलटॉस चेंडू आणि थेशावरती प्रहार चढवायचा होता. लॉंग ऑफला फिल्डर तैनात. एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली आहे दुसरीच्या प्रयत्नाला. 2 धावसंख्या पूर्ण झाल्या. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती अद्यापर्यंत 23 या धावसंख्येवरती. 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. टीम मानगाव संघ अजून राहून पोहोचलाय. इथून अजून एक्सेल ड्रॉ पाय द्यावा लागेल. मोठमोठे पटके खेचावे लागतील. इथे देखील गरंगत राहिलाय. धाव घेण्याचा प्रयत्न अजयने थांबवलाय. हा देखील आला चेंडू निर्धाव. 2.2 चेंडूचा खेळ समाप्त आणि 23 धावा धाव फलकावरती. अशा आपण पाहतो ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आले त्याच्याकडून अशा पल्लवी देखील असतील पाठीराख्यांच्या. इथून देखील वेगवान चेंडू. अतिशय भन्नाट वेगाने चेंडू फेकला होता पहिला आपण लोमेशने. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये आल्या अवघ्या 5 धावा आणि त्याच्यानंतर 2 षटकार देखील पाहिलं. दुसरी ओव्हर थोडंसं महागात पडलं. किरण जॉन त्याच्यानंतर लोमेश आलेत. अद्यापर्यंत 3 चेंडू फेकलेत परंतु 2च धावा खर्च केल्यात. ही गोलंदाजाकडे ऍक्च्युअली क्षमता आपल्याला पाहायला मिळते. हा देखील ब्लॉकल चेंडू वी शेप मध्ये अलॉंग द कार्पेंटर. लॉंग ऑफला फिल्डरला दिली हुलकावणी आणि चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर आलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चौकार. नशिबाची साथ मात्र आज असं म्हणावं लागेल मानगाव संघासाठी लाभली आहे. नशिबाचा चौकाराच्या मदतीने 27 धावा धाव फलकावरती. चांगला षटक फेकला होता. हा देखील लोवर बुलटा चेंडू होता. कन्वर्ट करायचा होता. इथे मात्र फिल्डर पोहोचलेत. लॉंगॉनला फिल्डिंग करतील तत्पूर्वी सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट. वेगवान प्रतीचं आपल्याला बालबाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय नेपाळी संघाकडून. इथून पाहायला गेलं 2च्या मदतीने 29 धावा पुस्तकावरती पाहायला मिळत आहेत. 2.5 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत समाप्त. चांगलं षटक आपण पाहतोय लोमेश यांच्याकडून. एकही अवंतर धाव खर्च केली नाहीये अशी गोलंदाजी झाली. सुरेख हा देखील फटका फसलाय. क्षेत्रशे पोचतील का? लोमेश स्वतः गेले. बॅक टू द बॉलर. पकडली जातीय शेल. महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट. अजय हा सुरळीत पाठ. तर मी पुनश्च विनंती करतोय मानगाव संघाचा कॅप्टन आपण आयोजक संपर्क साधा.
मानगाव टीमचा करदार आपण आयोजकांचा संपर्क साधायचा आहे मित्रांनो. सनी मात्र आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी आपण नेक्स्ट मॅच असेल वरनाई वरणे आणि बेकरे दोन्ही संघ उपस्थित असेल तर आपण मधल्या ब्रेकमध्ये आपला टॉस करणार आहोत. वरनाई वरणे आणि त्याचबरोबरीने बेकरे दोन्ही संघ करणार असतील उपस्थित तर आपण हे षटक संपल्यानंतर आपण आपला टॉस करणार आहोत. ओव्हर क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्क वरती हनामारीचं षटक आपण पाहतोय. रघुनाथ मात्र गोलंदाजी मार्क वर सज्ज झालाय. 29 धाव फलकावरती मानगाव संघाचे आपण पाहतोय. रघुनाथ आले गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बॅट्समन सनी आपण पाहतो. नॉन स्ट्राईक एंडला पहिला चेंडू हुकचा फटका. इथे चेंडू थांबणार नाहीये. क्षेत्ररक्षक पाहतोय आपण अशा अद्भुत नजरेने पाहत राहिला. चेंडू एक टप्पा घे बॉर्डलाईनच्या बाहेर मिळतायत 4 धावा. आलाय चौकार. सन्नीच्या बाटमारून चौकार महाल मिळाला. चौकार अशा मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती 33 या धावसंख्येवरती. छोट्या छोट्या चुका या स्पर्धेमधून आपला प्रवास थांबू देखील शकतात. त्याची दक्षता घेणं गरजेचं आहे. तेवढंच चेंडू चांगला आपला पाहायला पंच सांगतायत की हा चेंडू आउटसाईड ऑफ सम. यस, पंचाचा इशाराला वाईट चेंडूचा अवंतरच्या मदतीने टीमची धावसंख्या वाढली जाईल. जाऊन मात्र पोहोचली ती 34 या धावसंख्येवरती. 34 धाव फलकावरती पाहतोय आपण. हा देखील चेंडू आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. थोडासा फिंगर रोल करत असताना चेंडू पडल्यानंतर थोडंसं कधी बाहेरच्या बाजूने वळण घेतो, कधी कधी आतल्या बाजूने वळण घेतो. चांगली गोलंदाजी बाजू जाऊन रघुनाथकडून 34 धाव फलकावरती. स्लोवर धीम्या गतीचा चेंडू होता. वेट अँड वॉच क्रिकेट खेळायचं होतं, परंतु हा चेंडू पंचाने सांगितला की अभ्यंतरच्या मदतीने टीमची धावसंख्या 35 धाव फलकावरती. हा देखील होता स्लॉट मध्ये फेकला बाजूच्या पार्किंग प्लॉट मध्ये. हा आलाय सागरच्या पाठ मधून. हा आलाय षटकार आणि षटकार अशा मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 41 धाव फलकावरती. सागर आहे ना, सागरच्या बाट मधून षटकार पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच वरणे आणि बेकरे. हा देखील सुरेख येईल का? आलाय व्यासपीठाला सलामी देणारा सुरेख आलाय सागरच्या बाट मधून. मालटीट षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती 47 या धावसंख्येवरती. 47 धाव फलकावरती. फुल टॉस चेंडू होता त्याच्यावरती थोडं चुकलेत सागर आपण पाहतोय. आणि हे त्याला 3.5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. फलकावर धाबा लागल्या त्या 47. शेवटचा अंतिम पहिल्या पूर्वार्ध असा खेळ बाकी. पुढे येऊन डान्सिंग डाऊनने खेळ फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक मात्र थोडेसे चुकले बघतो आपण. एक सिंगल वेगाने दुसरीचा प्रयत्न पहा. एका स्ट्राईक वरती 2 गाड्या आणि इथे 3 धावा पंच जरूर सांगतील आपल्याला. काय घडतंय, काय नक्की काय विषय झालाय पंच आम्हाला तुम्ही धावसंख्या सांगायची आहे. 4 का म्हणजे एक प्रकारे चौकारच. पंच किती आहे धावसंख्या? 4. यस, 4 धाव फलकावरती धावून काढण्यामध्ये यश मिळालं. चांगली रनी बिटवीन विकेट मानगाव टीमची. 51 धाव फलकावरती लागल्यात. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी
52 रन्स म्हणजे 52 धावसंख्येची गरज मात्र असणार आहे ती नेवाले संघाला विजयासाठी. चला नेक्स्ट मॅच वर्णाई वर्णे आणि त्याचबरोबरीने बेकरे दोन्ही संघाच्या करताना आपण टॉससाठी इन्व्हाइट करतोय. मधल्या ब्रेकमध्ये आपण तुमचा टॉस करणार होतो. आता ती वेळ आलेली आहे. चला दोन्ही संघ आपण चला आला असाल दोन्ही संघ तर आपण टॉससाठी या. येणारे 24 चेंडू आणि 52 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. सलामीची जोडी रवाना झाली आहे. किरण आणि रोहित ही नेवाली टीम कडून आपण पाहतोय सलामीची जोडी रवाना झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 1 मध्ये पॉवर प्लेचं षटक कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती दिलं जाईल माणगाव संघाकडून. यस आपण पाहतोय सागर गोलंदाज P1चं पहिलं षटक घेऊन आलाय. P1चं पहिलं षटक आपण पाहतोय सागर या गोलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे.
आपण पाहतोय की बुत्तिवली संघाचे चांगले खेळाडू आपण पाहतोय शंकर कोंडे यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करू या स्पर्धेच्या वतीने. आमचे परम मित्र आहेत, त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती. गेम ऑन. येणारे 24 चेंडू 52 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम नेवाली संघाला. आपण पाहतोय सलामीची जोडी स्ट्राईक एंडला किरण आहेत, नॉन स्ट्राईक एंडला रोहित. गोलंदाजी मार्कवरती पिबनचं पहिलं षटक. गोलंदाज आपण पाहतोय सागर. 24 चेंडू 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे नेपाली संघाला, त्यासाठी आता प्रयत्न करतायत. पहिला चेंडू सेन्सिबल क्रिकेट, ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला. फिल्डर तैनात आहेत. तत्पूर्वी सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट होत असताना दोनच्या मदतीने एक संयमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. संयमी सुरुवात आपण पाहतोय. टीम नेवाली संघाकडून 52चा पाठलाग करा असताना शांत संयमी सुरुवात पाहायला मिळाली 2 धावसंख्येवरती. हा देखील ऑन साईडला फटका पाहतोय आपण डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल मात्र वेगाने कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न देखील सफलतेपूर्वक कंप्लीट. 2 धावसंख्येच्या मदतीने 4 धावा धाव फलकावरती. 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पाहाल बेल ते अद्यापर्यंत 4 अंकावरती जाऊन स्थिरावलाय. हा देखील बॅट शिल्डिंग. यस, पंच आकाशाकडे बोट करत असताना सांगतात की पहिला विकेटचं बटन टीम नेवाली संघाला लागणारा पहिला बेक थ्रो 4 धावसंख्येवरती. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रदीप आता मैदानाच्या आतमध्ये गेलेत. 1 डाऊनच्या पोझिशनला त्यांना मैदानामध्ये दाखल झाले. 4 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. हा फटका दर्जेदार आहे. लॉंगनला फिल्डर पुनश्च तैनात आहेत. एक सिंगल वेगाने दुसरीच्या प्रयत्नाला रनआउटची संधी, परंतु पोहोचलेत. चितेजा चोपलाईने हरणीच्या गतीने 2 धावसंख्या कंप्लीट केली. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या चावून मात्र पोहोचली आहे ती तब्बल 6 अंकावरती. सहा धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. टीम नेवाली संघ आपण पाहतोय. हा देखील पटका हुकचा पटका खेचायचा होता. बॅटन बॉल सर प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. ही देखील फंबल झालंय लगेच दुसरीच्या प्रयत्नाला आणि ही ते धोक्याची घंटा वाढेल का? यस, संदीप गायकवाड सर पाहतायत. यस, पंचाने सांगितलं आकाशाकडे बोट करून की रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रघु आपण पाहतोय. रघुनाथ मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती दाखल झाले. हा देखील ब्लॉकल चेंडू अक्षरशः खोदून काढलाय. कव्हर मधून डेबेक्सच्या कव्हरला क्षेत्ररक्षक धावतायत, परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू चाललाय ग्राउंडला गुदगुल्या करत. चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या सावून मात्र पोहोचली आहे ती 11 या धावसंख्येवरती.
षटक क्रमांक पहिला देखील मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 11 अशी परिस्थिती आपण पाहतोय नेवाली संघाची झाली आहे. नेक्स्ट मॅच वर्णाई वर्णे आणि त्याचबरोबर बेकरी. लास्ट कॉल आपणास दोन्ही टीमला. वर्णाई वर्णे आणि त्याचबरोबर बेकरी दोन्ही संघ उपस्थित झाला. आपण चला लगेच टॉस साठी. कोणत्या टीम? यस, बेकरी टीमचा कर्णधार उपस्थित झालाय. तर वर्णाई वर्णे टीमचा कर्णधार आपण चला. तर चला, खूप विलंब करतायत मानगाव संघ. आपण स्पीडअप करायचं आहे. पंचांना देखील विनंती करेल की आपण देखील टायमिंग लावायचं. यस, 10 मिनिटांमध्ये आता वाजले 11:42 म्हणजे 11:52 पर्यंत आपला 2 षटक संपायलाच हवेत. हा देखील वेगवान चेंडू होता, पण तो मॅचचा फ्लो आधीच ओपन झाला आहे. आणि यस पाहायला गेलं तरी इथे देखील आला चेंडू निर्धाव. ओव्हर क्रमांक 2 ला झाली सुरुवात आणि पहिला चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश आलंय. यस पंच आम्ही टायमिंग लावला. 11:42 ला पहिला चेंडू पडला दुसऱ्या ओव्हरचा. म्हणजे 2 षटक 11:52 पर्यंत कंप्लीट व्हायलाच पाहिजेत. हा देखील शेअर केला आहे हलक्या हाताने. ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. दुसरीच्या प्रयत्नाला निघतील का? थांबवलाय. एकच सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे. ती तब्बल 12 आहे धावसंख्येवरती. 12 धाबा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या सारख्या हाताने आपण पाहतोय फक्त उडवला चेंडू आणि इथे चेंडू आलाय सीमारेषा बाहेर. एक टप्पा घेत विश्वासच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा बाहेर आलाय. चौकार. इथे आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पोहोचली जाते. जाऊन पोहोचली ती 16 या धावसंख्येवरती. 16 धाबा धावफलकावरती. गोलंदाज आपण पाहतोय निखिल. गोलंदाजी मार्क व स्ट्राईक एंडला बॅट्समन आपण पाहतोय प्रदीप आहेत. इथे देखील लोबर फुलटा चेंडू. त्याला फक्त दिशा दिली आहे. चेंडू फेकून दिलाय. पंचांचा इशारा येतोय युज इट मॅक्सिमम. षटकार. जरी 2 फलंदाज महत्वाचे बाद झाले असतील तरी माझ्याकडे क्षमता आहे. माझ्याकडे तेवढी ताकद आहे. ती मनगडातली ताकद आता पणाला लावत असताना आपण पाहतोय प्रदीप हा फलंदाज. पहिल्या चेंडूवरती आला चौकार. त्याच्यानंतर आला षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 22 या धावसंख्येवरती. अजून 30 धावसंख्येची इथून गरज आहे. उर्वरित काही चेंडूंमध्ये 14 चेंडू आणि अजून पाहायला गेलं 30 धावसंख्येची गरज आहे. लास्ट कॉल वर्णाई वर्णे संघाला. पुढे येऊन फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द शेल आणि पकडली जाते शेल न संपवलाय बॅट्समन प्रदीप याचा केल. 1 मोर विकेट डाऊन. तिसऱ्या आदरा टीम नेवाली संघाला लागला जातोय तो 22 धावसंख्येवरती. यस मानगाव संघ आपला टायमिंग लावण्यात आलाय. 11:52 पर्यंत आपल्या 2 षटक कंप्लीट व्हायला हवेत. अन्यथा
हर्षद गेलेत नवीन बॅट्समन. हर्ष आपण पाहतोय. हा देखील फटका इथे बसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? नो मान्स लँड मध्ये चेंडू पडतो. एक सिंगल वेगाने कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न देखील झालाय. धोनच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं देखील संपलंय. षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर प्रतिषटक 12च्या स्किंग रेटने धावसंख्या करायचा प्रयत्न केला. तब्बल 24 धावा फलकावरती आता इथं गेला बायकायला गेलं तर 12 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे. तत्पूर्वी माझा आवाज जर लाईव्हच्या माध्यमातून पाहत असेल वरनाई वर्णे संघ तर कृपया करून आपला एखादा प्रतिनिधी आला असेल तर आपण टॉससाठी त्यांना पाठवायचं आहे. लास्ट कॉल वरनाई वर्णे संघाला. आयोजक सुनील दादा आपण वर्णे संघाला कॉल करा. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती आले. अक्षय 1228 ची गरज आहे विजयासाठी. टीम नेवाली संघाला ही धावसंख्या सहजरित्या पाठलाग होईल का हा मोठा प्रश्नचिन्ह. पहिला चेंडू अक्रॉस लाईन सपोर्ट का आउटसाइड द लेग स्टिक. यस सर सांगताय संदीप गायकवाड सर की हा चेंडू वाईड आहे. ऍक्शन देखील पाहू शकाल आपण पंचांची. नेक्स्ट मॅच वर्णाई वर्णे आणि बेकरे दोन्ही संघ चला आपण. हा देखील पंचांकडे इशारा. पुन्हा पंच सांगतात की 30 दिशा 30 लाईन आणि त्याच लेंथने गोलंदाजी करतायत. गोलंदाज आपण पाहतोय तो अक्षय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या 26 या धावसंख्येवरती. म्हणजे अजून इथून पाहायला गेलं 12 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे अर्धलक्ष पार केलं ते नेपाळी संघाने. इथून अर्धलक्ष अजून पार करायचं आहे. हा देखील पंच पाहत आहेत आपण. पंच पाहत आहेत कोणती रिॲक्शन नाहीये. पंच एकदम स्टेबल उभे राहिलेत. पंचांवरती दबाव देण्याचा प्रयत्न दबाव घेत नाहीयेत पंच. पहा आपण उमेश सर आपण पाहतोय किती देखील ते प्रयत्न केला पंचांवरती तरी पण पंच दबाव घेत नाहीये सांगतायत पंच. हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. आता 11 चेंडू 26 ची गरज आहे. अकरा चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज हर्ष. हा देखील फटका दर्जेदार आपण पाहिलं गेलं तर बॅट्समन रघुनाथच्या बॅटमधून हा आलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलाय षटकार आणि या षटकाराच्या सांगतेने धावफलक आपण पाहायला गेलं तर जाऊन पोहोचलाय 32 या धावसंख्येवरती. म्हणजे आता 10 चेंडू आणि विजयासाठी 20 धावसंख्येची गरज आहे. प्रति चेंडू मागे 2 ची सरासरी कायम राखावी लागणार आहे. सिंगल डबलला प्राधान्य देऊन धावफलकात आले पुढे न्यायचं काम करावं लागेल रघुनाथ यांना. हा देखील पाहतोय आपण. नाकूट डप्प्याचा चेंडू होता. स्लोवर धीम्या गतीचा चेंडू. फसवा चेंडू आपला पाहायला मिळाला. रघुनाथ यांना समजला नाहीये. हा चेंडू आला निर्धाव. आता 9 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. जेवढे डॉट चेंडू येणार तेवढा सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न मानगाव संघ करताना आपल्याला पाहायला मिळेल.
हा देखील लेग साईडला चेंडू टाकला आहे. पंच सांगतायत की हा चेंडू देखील वाईट आहे. अवांतरच्या मदतीने धावसंख्या वाढ होईल. जाऊन मात्र पोहोचते ते तब्बल 33 या धावसंख्येवरती. 33 धावा फलकावधी लागल्या जात आहेत. लोबर फुलटा चेंडू कन्वर्ट केला 20 शेप मध्ये लॉंग ऑफला. फिल्डर तैनात एक सिंगल वेगाने कंप्लीट केली. दुसरीच्या प्रयत्नाला धावचीची संधी आणि यस पंच बघा आपल्याला सांगतायत की आमच्याकडे अक्षरशः बोर्ड केलं त्यांनी आणि सांगितलं की फलंदाज दुसऱ्या धावसंख्येसाठी हर्ष मात्र बाद आहे. एक धावसंख्या ऍड. एकच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 34 वरती असूनही 18 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू आणि 18 धावसंख्येची अजूनही गरज आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दीपक आपण पाहतोय. दीपक नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. वर्णे संघाचा कर्णधार उपस्थित आहे का? आपण चला टॉस साठी लगेचच या. 8 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. 8-18चं समीकरण आपण पाहतोय. नवीन बॅट्समन वन डाऊनच्या नॉट सेकंडला आपण पाहतोय. दाखल देखील झालेत. गोलंदाजी मार्क वरती अक्षय आपण पाहतोय. हा देखील समोर चेंडू उडवलाय. क्षेत्रशेठ आहे ना ते भावेशने केली आहे चुकी. काय खेळलं मैदानामध्ये. सोपी झेल कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. सोडाल कॅच हराल मॅच असं सूत्र आपण पाहतो क्रिकेटचं. आणि तेच मात्र आपण पाहिलं गेलं शतरक्षक सागरने सोडली गेली आहे झेल. मोठं टेन्शनात असेल. आता मात्र समीकरण वेगळं झालंय. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 17 धावसंख्येची गरज. हा देखील 5व्या गतीचा चेंडू. यस पंच सांगतील की षटक क्रमांक 3चा खेळ देखील संपलाय. षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 35 धाव फलकावरती लागल्यात. आता 6 चेंडू आणि विजयासाठी पाहायला गेलं तर 17 धावसंख्येची गरज आहे. चला लगेचच टीम मिटिंग नको मानगाव संघ. लगेचच आपण फिल्डिंग सजवा. वर्णे संघाला लास्ट कॉल. आम्हाला आयोजक स्वतः सांगतायत की आपण आता क्षणाचाही विलंब केला तर आपल्याला पॅनलाइजला सामोरं जावं लागेल. चला मानगाव संघ पंच आपण टीम मीटिंग करून देऊ नका जास्त. यस वर्णे संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. तर चला बेकरेज टीमचा कर्णधार आपण चला लगेचच टॉस साठी. यस कॉइन घेऊन आपण लगेच टॉस करा दोन संघांमध्ये. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी पाहायला गेलं तर 17 धावसंख्येची गरज आहे. बेकरी टीमने नेक्स्ट मॅच बेकरी आणि वर्णे या दोन संघादरम्यान बेकरी टीमने टॉस जिंकला. प्रथम डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा बेकरी संघ. खूप टीम बिल्डिंग करतायत मानगाव संघ. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कुमार आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. यस बेकरी टीमने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे वर्णे संघाला प्रथम फिल्डिंग साठी इन्व्हाइट केलंय. पहिला चेंडू झेलची नामी संधी उपलब्ध झाली होती परंतु झेल केली ड्रॉप.
दुसरीच्या प्रयत्नाला फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये कोणता फलंदाज बाद असेल हे देखील पाहावं लागेल. दीपक आपण पाहतो रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. एक सिंगल कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 मिनिटं 2 पंचांमध्ये डिस्कस चालू आहे. कोणता फलंदाज बाद असेल याच्यामध्ये पूर्णतः आपण पाहू शकाल. यस आपण यस क्रॉस एक आपण पाहू. हा पंचांचा इशाराला क्रॉस सेकंडला फलंदाज बाद केला जो वरती होता तेव्हा आपण पाहू शकाल. आता क्रॉस मध्ये बघू आपण. यस पंच क्रॉस आहे. यस दीपक मात्र होईल बाद. इथून नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जाईल. समाधान आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला रघुनाथ आहेत त्यांच्याकडे स्ट्राईक ठेवण्यामध्ये यश मिळालंय त्यांना. आता पाहायला गेलं तर 5 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. 5-16चं समीकरण खूप उशीर झाला या माससाठी. चला स्पीडअप करा. हा देखील दर्जेदार फटका रघुनाथ यांच्याकडून. हा वाई सफर चेंडू आलाय मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 7 मात्र पोहोचली आहे ती 42 या धावसंख्येवरती. आता 4 चेंडू आणि विजयासाठी 10 धावसंख्येची गरज. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. 4 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. चला टीम मिटिंग नको आहे. शंकर कोंडे यांचं देखील शुभआगमन आपण पाहतोय. मानगाव संघातला बदल आपण पाहतोय. धावसंख्या डिपेंड करायची आणि इथे मात्र खरंगलत राहिलाय. एक सिंगल वेगाने कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत. यस यस आता रघुनाथ मात्र आता धावचीच्या स्वरूपामध्ये निश्चितच बाद होतील आणि धावचीच्या स्वरूपामध्ये महत्वाची विकेट गेली आहे. एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 43 वरती. बच्चा अजून पाहायला गेले तर 3 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. तीन चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. हा वेगवान चेंडू पण आउटसाइड ऑफ स्टंप. पंचाने सांगितलं की हा चेंडू वाईड आहे. हा असून एक रंगतदारपणा अजून एक ट्विस्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता 3 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडूवरती 2 चौकार जरी आले तरी नेवाली संघ विजय होऊ शकतो. एखादा फटका वर्चस्व सिद्ध करू शकते नेवाली संघाचं. परंतु एका दुसरा डॉट चेंडू वर्चस्व कायम राखू शकते मानगाव संघाचं. परंतु कोणता संघ बाजी मारेल, कोणता संघ आपलं अस्तित्व या स्पर्धेमध्ये कायम राखेल हे देखील पाहणं गरजेचं आहे.
हा देखील धीम्या गतीचा चेंडू होता, खूप टप्प्याचा चेंडू होता आणि इथे मात्र फसव्या गतीचा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आलाय. आता पाहायला मिळेल 2 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. 2-8चं समीकरण आपण पाहतोय. आडव्यातून प्रहार केला, एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली आहे. दुसरीच्या प्रयत्नाला निघाले, नॉन स्ट्राईक फेकी देखील झाली आहे, परंतु फेकी झाली आहे खराब. तिसरीच्या प्रयत्नाला पाहू शकाल आपण फलंदाज मात्र भावचितच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. 2 धावसंख्या पूर्ण, 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 वरती. आता 1 चेंडू आणि विजयासाठी 6 धावसंख्येची गरज. म्हणजे 1 चेंडू वरती आता षटकार खेचावाच लागेल, परंतु आता हवा देखील साथ नाहीये. हवा देखील उलट्या साईडने धावत असताना ललित आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. एक चेंडू 6 धावसंख्येची गरज. हृदयाचे ठोके चुकवणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रनअप मध्ये पाहू शकाल आपण विलंब करतायत. चला पंच आपण ताकीद द्या लगेचच. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे आणि त्या चेंडूवरती 6 धावसंख्येची गरज आहे. हा मात्र फुलर लेंथ होता. इथे मात्र पिकअप शॉट आपला पाहायला मिळाला. गोलीच्या वेगाने गेला चेंडू चौकार. 2 धावसंख्येने पराभवाची धूल चाकावी लागली आहे ती नेहवाली संघाला. हडलक आपण नेहवाली संघ आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम मानगाव संघ. चला नेक्स्ट मॅच बरनाई भरणे आणि त्याचबरोबरीने बकरे दोन्ही संघ. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठीक आहे. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सो नो डाऊट